मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाम उपोषण सुरू केले होते। त्यांचा एकच निर्धार, मी मरेल पण उपोषण सोडणार नाही। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या मागण्यांसाठी लढा दिला। या संघर्षामुळे राज्य सरकारवर प्रचंड प्रमाणात दबाव निर्माण झाला। समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी घेतलेली ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता ते आपल्या समाजासाठी ठामपणे उभे राहिले। अखेर सरकारला जनतेच्या भावना ओळखून निर्णय घ्यावा लागला। आजच काही वेळापूर्वी सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्याची घोषणा केली। यामुळे उपोषण स्थळावर जल्लोषाचा माहोल निर्माण झालेला आहे। मराठा समाजाच्या हक्कासाठीचा हा निर्णायक क्षण आहे। मनोज जरांगे यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि त्याग या सगळ्यांमुळे समाजाच्या लढ्याला नवी दिशा मिळाली आहे। हा विजय फक्त एका नेत्याचा नाही, तर संपूर्ण मराठा समाजाच्या एकतेचा आहे।